नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक नवीन युनिट बघत आहे. युनिटचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. या युनिटमध्ये आपण फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज बद्दल स्टडी करणार आहे. हे जे युनिट आहे हे आपण 3 पार्ट मध्ये क्लासिफाय केलंय. पार्ट नंबर जो फर्स्ट आहे त्यामध्ये बघणार आपण ऍट रेस्ट फ्लुइड. पार्ट नंबर फर्स्ट जो आहे तो आहे ऍट रेस्ट फ्लुइड. त्याच्यानंतर पार्ट नंबर सेकंड जो आहे डायनामिक फ्लुइड. पार्ट नंबर सेकंड जो आहे तो आहे आपल्याजवळ डायनामिक फ्लुइड. त्याच्यानंतर तिसरा पार्ट जो आहे तो आहे आपल्याकडे थर्ड पार्ट इज सरफेस टेन्शन. हे जे युनिट आहे हे युनिट आपल्याला 3 पार्ट मध्ये स्टडी करायचं आहे. पहिला पार्ट जो आहे तो आहे आपल्याकडं ऍट रेस्ट फ्लुइड म्हणजे फ्लुइड ऍट रेस्ट. त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो आहे आपल्याजवळ डायनामिक फ्लुइड म्हणजे फ्लुइड इज इन मोशन. डायनामिक म्हणजे मोशन असं म्हणतो आपण. फ्लुइड मीन्स मोशन म्हणजे जे फ्लुइड मोशन मध्ये असेल त्या फ्लुइडचा आपल्याला या ठिकाणी या सेकंड पार्ट मध्ये स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे जो आहे आपल्याजवळ सरफेस टेन्शन. ठीक आहे, म्हणजे बेसिकली जे युनिट आहे 3 पार्ट मध्ये आपण क्लासिफाय केलं. पार्ट नंबर फर्स्ट फ्लुइड ऍट रेस्ट, पार्ट नंबर सेकंड डायनामिक फ्लुइड, पार्ट नंबर थर्ड विच इज सरफेस टेन्शन. ठीक आहे, मग बेसिकली आपण काय करू या ठिकाणी फ्लुइडची डेफिनेशन बघू. मग फ्लुइड नेमकं काय, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड. सो द फ्लुइड इज डिफाईन ऍज, आपण काय करू या ठिकाणी फ्लुइड डिफाईन करू म्हणजे फ्लुइड नेमकं काय आहे. सो द फ्लुइड इज अ substance which can a substance that can flow. आपण डिफाइन केलंय फ्लुइड इज डिफाइंड ऍज अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. हा एक पदार्थ आहे जो फ्लो होऊ शकतो, इझिली एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. त्याला आपण या ठिकाणी फ्लुइड असं म्हणतोय. अ फ्लुइड as a substance that can flow. It is easily flow. जो इझिली फ्लो होऊ शकतो त्याला आपण या ठिकाणी फ्लुइड असं म्हणतोय. सो द फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं. सो द एक्झाम्पल्स आर गॅसेस अँड द लिक्विड्स. गॅसेस अँड द लिक्विड्स आर द कॉमन एक्झाम्पल ऑफ फ्लुइड. या ठिकाणी 2 एक्झाम्पल सांगितलेत मी. पहिला आहे गॅसेस, दुसरा आहे लिक्विड. दीज आर द कॉमन एक्झाम्पल ऑफ फ्लुइड्स. मग गॅसेस मध्ये आपण एक्झाम्पल सांगू शकतो एअर. गॅसेस मध्ये एक्झाम्पल आहे आपल्याजवळ एअर. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये एक्झाम्पल आहे आपल्याजवळ वॉटर. ठीक आहे, दीज आर द 2 कॉमन एक्झाम्पल ऑफ द फ्लुइड्स. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण असं सांगू शकतो मॉल्टन लावा. मॉल्टन लावा. सो दीज आर द 3 कॉमन एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड. सो द बेसिकली फ्लुइड बद्दल आपण ज्यावेळेस स्टडी करतोय त्यावेळेस आपण असं सांगू शकतो फ्लुइड इज डिफाईन ऍज अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. जो इझिली फ्लो होऊ शकतो त्याला आपण फ्लुइड म्हणला. फ्लुइडचे आपण कॉमन एक्झाम्पल सांगितले. गॅसेस अँड द लिक्विड्स आर द कॉमन एक्झाम्पल ऑफ फ्लुइड. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 एक्झाम्पल सांगितलं आपण. गॅसेसचं पहिलं एक्झाम्पल आहे आपलं गॅसेस, एअर आहे. त्याच्यानंतर लिक्विडचं एक्झाम्पल सांगितलं आपण वॉटर. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल जे आपण ऍड केलं ते आपल्याजवळ मॉल्टन लावा. ठीक आहे, these are the common example of fluid. त्याच्यानंतर या फ्लुइड मध्ये आपण असं सांगू शकतो a fluid is easily deformed. म्हणजे आपण असं सांगू शकतो under the action of external force. Under the action of external force fluid can easily deform. म्हणजे आपण या ठिकाणी असं सांगू शकतो ज्यावेळेस आपण बाहेरून एखादा फोर्स अप्लाय करू त्यावेळेस ते जे फ्लुइड आहे हे इझिली डिफॉर्म होईल. हे काय होणार, इझिली डिफॉर्म होईल. हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सेकंड प्रॉपर्टी मध्ये फ्लुइडच्या आपण असं सांगू शकतो की द टेन्साईल मॉड्युलस और द टेन्साईल स्ट्रेस इज 0. या ठिकाणी जो टेन्साईल मॉड्युलस आहे फ्लुइडचा तो कम्प्लिटली 0 आहे. द टेन्साईल स्ट्रेस और द टेन्साईल मॉड्युलस इज 0 फॉर द फ्लुइड. फ्लुइड साठी जो आपला टेन्साईल मॉड्युलस आहे और तो जो टेन्साईल स्ट्रेस आहे तो काय आपला या ठिकाणी
झिरो आहे, तो काय आहे, झिरो. ठीक आहे. मग आता ज्यावेळेस आपल्याला फ्लुइड बघायचंय, ज्यावेळेस आपल्याला फ्लुइडचा स्टडी करायचा आहे, त्यावेळेस आपण काय करतो, त्या ठिकाणी एक नवीन म्हटल्यापेक्षा आपण फ्लुइड काय करतो, त्या ठिकाणी कम्पेअर करतोय. कम्पेअर कोणासोबत करतोय, द कम्पॅरिझन इज बिटवीन आयडियल फ्लुइड. आपण जे फ्लुइड आहे ते काय करतोय, आपण आयडियल फ्लुइड सोबत कम्पेअर करतोय. मग आता आयडियल फ्लुइड कशाला म्हणायचंय, आयडियल फ्लुइड ज्यावेळेस आपण सांगणार त्यावेळेस त्या आयडियल फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज असतील. मग प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, द प्रॉपर्टी नंबर फर्स्ट ऑफ आयडियल फ्लुइड इज इट इज इनकॉम्प्रेसिबल. इट इज इनकॉम्प्रेसिबल. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट जी सांगत आहे आपण आयडियल फ्लुइडची ती आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करू त्यावेळेस तो कॉम्प्रेस होणार नाही. मग कॉम्प्रेस होणार नाही म्हणजे नेमकं काय, कॉम्प्रेस होणार नाही म्हणजे नेमकं काय, त्याचं एक उत्तर तर आपण सांगितलं, द डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड रिमेन्स कॉन्स्टंट. त्या फ्लुइडची जी डेन्सिटी आहे ती काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. द डेन्सिटी ऑफ फ्लुइड रिमेन्स कॉन्स्टंट. हे आलं आपलं इनकॉम्प्रेसिबल मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर सेकंड, फ्लुइडची सेकंड प्रॉपर्टी आहे इट इज नॉन विस्कस. इट इज नॉन विस्कस. इट इज नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजेच काय, ज्या वेळेस आपण फ्लुइडचा स्टडी करतोय त्यावेळेस फॉर एक्झाम्पल आपण वॉटर कन्सिडर केलं, ते जे वॉटर आहे ते लेअरच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं की ते जे वॉटर आहे ते लेअरच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत आहे. मग आता नॉन विस्कस म्हणजेच काय, ह्या दोन लेअर मध्ये, लेअर नंबर 1, लेअर नंबर 2, अप्पर लेअर लोअर लेअर, त्या दोन्ही लेअर मध्ये कुठल्याच प्रकारचं फ्रिक्शन नाहीये. देयर इज नो फ्रिक्शन. नो फ्रिक्शन बिटवीन टू लेयर्स. दोन लेयर्स मध्ये कुठल्याच प्रकारचं फ्रिक्शन नाहीये, म्हणून त्याला म्हणू आपण नॉन विस्कस. त्याला काय म्हटलं आपण, नॉन विस्कस. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर थर्ड, त्याच्यानंतर आपल्या जवळ आहे प्रॉपर्टी नंबर थर्ड, इट इज द फ्लो मस्ट बी स्टडी. द फ्लो मस्ट बी स्टेडी. स्टेडी फ्लो. प्रॉपर्टी नंबर थर्ड मध्ये सांगत आहे आपण द फ्लो मस्ट बी स्टेडी. ठीक आहे. जे आयडियल फ्लुइड आहे त्या आयडियल फ्लुइडची प्रॉपर्टी नंबर जी थर्ड आहे ती आहे आपल्याजवळ स्टेडी फ्लो. फ्लो कसा आहे, स्टेडी आहे. मग स्टेडी म्हणजे नेमकं काय, स्टेडी म्हणजे नेमकं काय, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं, वी आर कन्सिडरिंग 2 पॉइंट्स, पॉइंट नंबर ए, पॉइंट नंबर बी, असे 2 पॉइंट आपण त्या ठिकाणी कन्सिडर केले. मग फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर केलं आपण स्टेडी फ्लो बद्दल बोलतोय. आपण कशाबद्दल बोलतोय, स्टेडी फ्लो बद्दल. मग आता काय सांगितलं मी, या ठिकाणी एक वॉटरचा फ्लो येतोय, या ठिकाणी पॉइंट ए कन्सिडर केला. या ए या पॉइंटवर या ठिकाणी जी वॉटरची व्हेलॉसिटी आहे, या ठिकाणी लिहितो मी, पॉइंट ए वर जी वॉटरची व्हेलॉसिटी ती आहे आपल्याजवळ 10 मीटर पर सेकंद. पॉइंट ए वर असं सांगितलं मी, त्या वॉटरची व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर इथनं वॉटर ट्रॅव्हल केल्याच्या नंतर ते पॉइंट बी मधनं ट्रॅव्हल करतंय, त्यावेळेस त्या पॉइंट बी वर सुद्धा ती जी व्हेलॉसिटी आहे ती आहे 10 मीटर पर सेकंद. ती किती आहे, 10 मीटर पर सेकंद. याचा अर्थ स्टेडी फ्लो म्हणजे आपण असं सांगू शकतो, द व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड इज कॉन्स्टंट ऍट एव्हरी पॉइंट. इच अँड एव्हरी पॉइंट वर जी व्हेलॉसिटी आहे त्या फ्लुइडची ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. त्या फ्लोला म्हणणार आपण स्टेडी फ्लो. त्या फ्लोला काय म्हणणार आपण, स्टेडी फ्लो. सो त्याच्यानंतर चौथी प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 4 या ठिकाणी. ठीक आहे. प्रॉपर्टी नंबर 4. सो द प्रॉपर्टी नंबर फ्लो, द फ्लो मस्ट बी इररोटेशनल. तो जो फ्लो आहे तो पाहिजे आपल्याला इररोटेशनल. द फ्लो मस्ट बी इररोटेशनल. ठीक आहे. मग आता इररोटेशनल म्हणजेच काय, इररोटेशनल म्हणजेच
द फ्लो मस्ट बी स्मूथ. फ्लो कसा पाहिजे, एकदम स्मूथ पाहिजे. ठीक आहे, द फ्लो मस्ट बी स्मूथ. सो these आर द 4 कॉमन प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. ह्या ज्या 4 प्रॉपर्टीज आहे जो फ्लुइड फॉलो करेल त्या लिक्विडला किंवा त्या फ्लुइडला म्हणणार आपण आयडियल फ्लुइड. त्याला काय म्हणणार आपण, आयडियल फ्लुइड. सो these आर द 4 कॉमन प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. त्याच्यानंतर हे झालं आपलं आयडियल फ्लुइड बद्दल. आता आपण बघणार फ्लुइड बद्दल. आता कशाबद्दल बघणार आपण, फ्लुइड बद्दल. ज्यावेळेस फ्लुइड बघणार आपण त्या फ्लुइडच्या आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. So the new topic is properties of fluid. Properties of fluid. Property number first. Fluid ची property number first. It is continuously deform under the action of external force. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट जी सांगितली मी फ्लुइडची, ती फ्लुइडची पहिली प्रॉपर्टी आहे आपल्याजवळ. इट इज कंटिन्युअसली डिफॉर्म अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्सच्या ऍक्शन मध्ये हा जो फ्लुइड आहे तो कंटिन्युअसली डिफॉर्म होईल. तो काय होईल, कंटिन्युअसली डिफॉर्म होईल. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर सेकंड. प्रॉपर्टी नंबर सेकंड, फ्लुइडची प्रॉपर्टीज बद्दल आपण स्टडी करतोय. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर सेकंड आहे ज्या वेळेस इट टेक्स द शेप ऑफ कंटेनर. इट टेक्स द शेप ऑफ कंटेनर. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर कन्सिडर केलं. ते वॉटर काय केलं आपण, एका ग्लास मध्ये पुटअप केलं. ज्यावेळेस आपण ते वॉटर त्या ग्लास मध्ये पुटअप करू त्यावेळेस तो वॉटर काय करतोय, त्या ग्लासचा शेप गेन करतोय. त्याच्यानंतर त्या ग्लास मधलं वॉटर काढलं आपण आणि एका बिकर मध्ये टाकलं त्यावेळेस ते वॉटर काय करतंय, त्या बिकरचा शेप गेन करतोय. म्हणजे याच्यावरनं आपल्याला असं कळतंय की जे फ्लुइड आहे ते काय करतंय, त्या कंटेनरचा शेप गेन करतोय. त्या कंटेनरचा काय गेन करतोय, शेप गेन करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर थर्ड. इट हॅज ॲबिलिटी टू फ्लो. It has ability to flow. प्रॉपर्टी नंबर थर्ड जी फ्लुइडची प्रॉपर्टी नंबर तिसरी आहे ती आहे आपल्याजवळ इट हॅज ॲबिलिटी टू फ्लो. सो दीज आर द 3 कॉमन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फर्स्ट, इट इज कंटिन्युअसली डिफॉर्म अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्सचा वेळेला आपण अप्लाय करू त्यावेळेस तो कंटिन्युअसली डिफॉर्म होत राहील. पहिली प्रॉपर्टी. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर सेकंड, इट टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनर मध्ये आपण ते फ्लुइड टाकू तो फ्लुइड काय करणार आहे, त्या कंटेनरचा शेप गेन करेल. त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टी नंबर थर्ड, इट हॅज ॲबिलिटी टू फ्लो. तो इझिली फ्लो करेल. त्याच्यात ती ॲबिलिटी आहे, त्याच्यात ती क्षमता आहे. ठीक आहे. सो दीज आर द 3 कॉमन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आयडियल फ्लुइडच्या 4 प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. सो दीज आर द 4 प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. दीज आर द 3 कॉमन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक येतोय, त्याच्यानंतर जो आपल्याकडे समोरचा टॉपिक येतोय तो आहे आपल्याजवळ प्रेशर. ठीक आहे. आता 9वी 10वी मध्ये आपण काय केलंय, प्रेशर बद्दल स्टडी केला आहे. प्रेशर म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्या वस्तूमध्ये काय होतंय, त्याच्या एरियामध्ये चेंज होतोय. त्या वस्तूंच्या एरियामध्ये काय होतोय, चेंज होते. त्यावेळेस त्या ठिकाणी तो जो ऑब्जेक्ट आहे तो प्रेशर, त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट होतोय. मग आपण असं सांगू, सो द प्रेशर इज डिफाईन ॲज. आपण काय करणार या ठिकाणी थोडंसं इंट्रोडक्शन प्रेशर बद्दल बघणार आहे. ठीक आहे. सो नाउ अबाउट द प्रेशर. Now about the
प्रेशर. मग प्रेशर बद्दल नेमकं काय सांगायचं, आता आपण काय केलं, आपण असं कन्सिडर केलं की एका बीकर मध्ये आपण वॉटर पुटअप केलं. सो दिस इज अ बीकर आणि या बीकर मध्ये आपण या ठिकाणी फ्लुइड टाकलंय असं आपण म्हणू. वॉटर म्हटल्यापेक्षा आपण या ठिकाणी फ्लुइड बद्दल स्टडी करतोय, तर आपण काय केलं, या ठिकाणी फ्लुइड पुटअप केलं. आता हे जे फ्लुइड आहे हे त्या बीकर मध्ये रेस्टला आहे, रेस्ट पोझिशनला आहे, ऍट रेस्ट आहे. ठीक आहे, याला आपण असं म्हणू ऍट रेस्ट फ्लुइड समजण्यासाठी, ऍट रेस्ट फ्लुइड. आता हे जे फ्लुइड काय करतंय, या बीकरच्या सरफेस वरती जो खालचा सरफेस आहे त्या सरफेस वरती वरतून नॉर्मल डायरेक्शननी एक फोर्स अप्लाय करतोय, ज्याला आपण एफ असं म्हणू. ठीक आहे, हा जो सरफेस आहे, हा सरफेसचा एरिया आहे ए आपल्या जवळ. मग आता काय होतंय, हा जो फ्लुइड आहे हा फ्लुइड काय करतोय, या सरफेस वरती नॉर्मली फोर्स अप्लाय करतोय. ठीक आहे, ज्यावेळेस नॉर्मली तो फोर्स अप्लाय करतोय त्यावेळेस त्या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट होत आहे. मग आपण या ठिकाणी असं सांगू, सो द प्रेशर इज डिफाइंड ऍज द नॉर्मल फोर्स. सो द प्रेशर इज डिफाइंड as the normal force exerted by at rest fluid on unit surface area is called the pressure, is called as प्रेशर. मग सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो का, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, फोर्स अपॉन एरिया असं आपण म्हणू शकतो, पण जो फोर्स आहे तो नॉर्मल आहे, त्या सरफेसला कसा आहे, नॉर्मल आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण डेफिनेशन तयार करू शकतो, प्रेशर इज इक्वल टू नॉर्मल फोर्स डिवायडेड बाय युनिट एरिया, डिवायडेड बाय युनिट एरिया. ठीक आहे, लिहिलंय आपण युनिट सरफेस एरिया. मग या ठिकाणी प्रेशर इज इक्वल टू असं घेतलंय आपण, प्रेशर इज इक्वल टू नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे, मग याला आपण सिम्बॉलिकली लिहू शकतो. सिम्बॉलिकली लिहिता वेळेस आपण असं करू, दॅट इज प्रेशर इज डिनोटेड बाय कॅपिटल बी इज इक्वल टू नॉर्मल फोर्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एफ, द युनिट एरिया इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. सो द फॉर्म्युला फॉर प्रेशर इज P is equal to F by A, where F is the force and A is the unit area. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या आपण SI युनिट बद्दल बोलू. SI युनिट ऑफ प्रेशर इज, फोर्सचं युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन, एरियाचं युनिट आपल्याला माहिती आहे मीटर स्क्वेअर. सो द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर यालाच एक दुसरं जे नाव आहे ते आहे आपल्याजवळ पास्कल. It is also measured in Pascal. Another unit is Pascal. त्याच्यानंतर गॅस ज्यावेळेस आपण मेजर करतो, ज्यावेळेस आपण प्रेशर ऑफ द गॅस मेजर करतो त्यावेळेस त्या गॅसचं त्याच्या प्रेशरचं जे युनिट आहे त्याला आपण टॉर मध्ये मेजर करतो किंवा और ते आपण बार मध्ये मेजर करतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण प्रेशर बद्दल बघितलं, जो द प्रेशर इज डिफाइंड ऍज normal force per unit area. So the formula for pressure is P is equal to F by A, where F is the normal force and A is the unit area. याचा युनिट सांगितलं आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण पास्कल असं म्हटलं. त्याच्यानंतर जो गॅस आहे, द गॅस इज मेजर इन टॉर और बार. थँक्यू. Apa nih?